मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील पारिजात इमारतीमध्ये बिबट्या शिरला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू। रत्नागिरी शहरामध्ये भर वस्तीत शिरला बिबट्या। एका घराच्या आवारामध्ये मध्यरात्री बिबट्या शिरल्याचं समोर। नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्यानं भीतीचं वातावरण। माणिकराव कोकाटेंची अटक लांबणीवर पडण्याची शक्यता। कोकाटेंची आज एंजिओग्राफी टेस्ट। डॉक्टरांच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार। माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये। पोलिसांनी कोकाटेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून घेतली उपचारांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। शिक्षेला स्थगिती मिळणार की कारावास कायम राहणार याकडे लक्ष। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे ऍक्शन मोडवर। उद्यापासून मुंबईत दौरा, शाखा भेटी आणि निवडणूक कार्यालयांचं उद्घाटन। कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न। दोन 2017ला निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। मात्र या जागा सोडण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याची माहिती। शिंदेंची ताकद असलेल्याच जागा सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती। महायुतीच्या मुंबईतील जागा वाटपाची चर्चा 150 जागांवरच अडली। अनिर्णित जागांवर फडणवीस आणि शिंदे घेणार निर्णय। नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचे भाजपचे संकेत। रवींद्र चव्हाण आणि संजीव नाईक यांच्यामध्ये 1 तास चर्चा। युती झाल्यास भाजपमध्ये गटबाजी होण्याची शक्यता। कराड तालुक्यातील नारायणवाडी परिसरामध्ये करणीचा प्रकार। फोटो बाहुल्या लिंबू आढळल्यानं करणीचा संशय। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचा फोटो लिंबूवर टोचलेल्या स्थितीत आढळला। बारामतीमध्ये अजित पवारांच्या शहराध्यक्षांचा पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैशांच्या बॅगेसह पैसे मोजतानाचा व्हिडिओ, तर व्हिडिओ एआयचा वापर करून बनवल्याचा जय पाटील यांचा दावा। दादरमध्ये इमारतीवर चढलेल्या तरुणाला अखेर पकडलं। संबंधित तरुणाची एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उडी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये चार्ज फ्रेम होण्याची शक्यता। आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादाकडे लक्ष। आचारसंहितेच्या कालावधीतच लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्याच्या हालचाली। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाणार। पिंपरी चिंचवडकरांना जमलं नाही ते परदेशी पाहुण्यांनी करून दाखवलं। वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी फुटपाथचा वापर करणाऱ्या बेशिस्त दुचाकी स्वारांना परदेशी पाहुण्यांनी दिले शिस्तीचे धडे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील शेतकऱ्याच्या किडनी विक्री मागे रॅकेट असल्याचा संशय। सोनोग्राफीमध्ये शेतकऱ्याची डावी किडनी काढल्याचं उघड। किडनी रॅकेटच्या दिशेनं तपास सुरू। सांगलीमध्ये लग्नाच्या आमिषानं फसवणुकीचे प्रकार सुरूच। लग्नाच्या पहिल्या दिवशीच वधू आणि पाठराखीणीनं केलं पलायन। वराला 2.5 लाखांचा गंडा। परभणीतील वधूसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। नव्या वर्षामध्ये सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅस स्वस्त होणार। 1 जानेवारीपासून दरात 2 ते 3 रुपयांची कपात होणार। कर्नाटकातील कारवार नौदल तळावर चीनी जीपीएस डिव्हाइस लावलेला सीगल पक्षी आढळला। INS कदंब या तळाजवळ पक्षी सापडल्यानं खळबळ। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर आयकर विभागाचा छापा। हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित प्रकरणी छापेमारी। मुंबईतील घरासह बंगळुरूतील हॉटेलवरही आयकरची छापेमारी। दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल सोबत चाहत्यांचं गैरवर्तन। हैदराबादमध्ये द राजा साहब या आगामी चित्रपटाच्या गाण्याच्या भव्य लॉन्च सोहळ्यामध्ये धक्कादायक प्रकार।
दिल्लीकरांचा श्वास कोंडला, प्रदूषणाचा कहर, आनंद विहारमध्ये AQI 442 वर कडक निर्बंध लागू. राजस्थानच्या बुंदीमध्ये भीषण अपघात, खडीनं भरलेला ट्रेलर कारवर उलटला, 4 जणांचा जागीच मृत्यू. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज शेवटचा T20 सामना, अहमदाबादमध्ये रंगणार फायनल. टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-1 आघाडीवर.